नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। दिनांक 1 जुलै 2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले आहेत। उपोषणकर्ते श्री भगवान धोंडीबा गवळी व सौ जनाबाई भगवान गवळी राहणार टाकली कडेवळीत तालुका श्रीगोंदा यांच्या प्रमुख मागण्या। गट नंबर 163/1, 163/2, 163/3 वाटपाने आलेले क्षेत्र आहे। कोर्टाचा हुकुमाचा आदेश असूनही मारुती धोंडीबा गवळी, ज्ञानेश्वर मारुती गवळी, गजानन मारुती गवळी, सागर मारुती गवळी, ओंकार गजानन गवळी वेळोवेळी हरकत अडथळा करतात, शेतातील ऊस तोडणीस विरोध करतात व काही गावातील लोकांच्या मदतीने आमची शेती पडीक राहावी म्हणून त्रास देतात। बरीच लोक कायद्यांचे उल्लंघन करीत आहेत। कलम 307 सारखे गुन्हे दाखल असूनही त्रास देत आहेत, परंतु पोलीस वरील लोकांविरुद्ध योग्य ती कार्यवाही करत नाहीत। त्याबाबत आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो आहोत। यावेळी ते म्हणाले की वेळोवेळी आम्ही गेलेल्या घटनाबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे तक्रारी दिल्या, परंतु म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही। स्थानिक पोलीस कुठलीही मदत करत नसल्याने सदर व्यक्तीचे धाडस वाढत आहे, हातपाय तोडून टाकील अशी धमकी देत आहेत। माझा चुलत भाऊ गजानन मारुती गवळी, ज्ञानेश्वर मारुती गवळी, सागर मारुती गवळी आणि ओंकार गजानन गवळी इतके त्रास देतात मला की माझा हातपाय मोडल्यात सारं झालंय। आणि रानात गेलं की माझ्या मागे येतात, हे काही बारामतीकडे असतात, ते फोन करून आपसात लोक बाहेरची काही अशी काही लोक गोळा करून गावातले काही संबंधातले लोक घेऊन माझ्या शेतीत रानात कुठं गेलं की माझ्या पाटल्यावर राहतात। मला म्हणतात की तुला संपूर्ण कुटुंब संपवणार आहे, तू 307 गुन्हे ही माघारी घे आमच्यावरचे। आणि रानात मला येऊन देत नाही। पूर्वी पारचं रस्ता काय गावातल्या लोकांना संबंधित सांगून पूर्वी पारचं रस्ता सुद्धा आम्हाला रानात जाण्यासाठी बंद करून टाकलेले आहेत। रस्ता सुद्धा नाही कुठं रानात पेरापेरी आमची जीविका शेतीवर जगण्याचे कुठंही आम्हाला चान्स नाही। असं हे केलं की म्हणतात की अख्खं कुटुंब संपू, कोर्टाचा मनाई आदेश असताना बी 7 एकर कारखान्याला ऊस जाणार होता, ते जाऊन नाही दिला। पूर्वीचा माझा फडवा ऊस असून ते बी कारखान्याकडे नोंदणीकृत असून कारखान्याने सुद्धा आम्हाला कुठलाही मदतीचा हात मोर केलेला नाही। त्यांनाच ते कारखान्याचे लोक मदत करतात असं ही। आणि यापासून आम्हाला न्याय पाहिजे, कारण का माझ्या जीविताला पूर्णपणे आमच्या कुटुंबाच्या पूर्णपणे धोका आहे। बाहेरची माणसं कधी बी आमच्या जीव हल्ला करण्यासाठी आणतोय। यापूर्वी माझा टाकळे श्रीगोंद्याहून गावाकडे जात असताना 5-6च्या सुमारात इतका मोठा हल्ला झाला की जवळजवळ 10-12 लोक आणून मला मारित होते रस्त्यात। कोणी गज, कोणी काठ्या, कोणी ती लोखंडी रोड अशी मारित होती। इतकं मारलं की सांगताच सोय नाही। सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा घेतलं नाही, मला थेट पुण्याला पाठवलं होतं। आणि अजून बी मी रानात गेलो, माझ्या शेतीत माझ्या वडिलांची परंपराची शेती, कुठलाही कुणाचा संबंध नसताना इतका त्रास देतात की आम्हाला जगणं मुश्किल केलंय ह्या माणसांनी। भगवान गवळी, टाकली कडेवळी राहणार तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। आम्ही तिथं गावी राहतोय। आम्हाला पुतण्याने लय त्रास दिलाय, माझ्या पोराला मारलं, हातपाय मोडल्यात, हातात काम बी बसवल्यात, काम करता येत नाही। ते तपली शेती ओळखी करतो। माझी मुलं गेली की माझ्या मुलांना दमदाट्या कुऱ्हाड्या घेऊन माग पळतोय, आमचे बी पळतोय, लय दम देतोय आम्हाला राहूनच द्यायना। तो म्हणतो तुमच्या घराचा उदास करीन आम्ही असा। कुटुंब संपून टाके ते शेती करतोय। आमच्या मुलाची 6 एकर ऊस त्याने उभा जाळला, 7 एकर ऊस उभा जाळला। आम्हाला काय करून द्यायला, ते पिकं काढतोय, आमची पडीक शेती आम्ही करायचं काय? आम्हाला ह्यातला न्याय आणि आदेश पाहिजे आम्हाला ह्यातून। कोर्टाचा मने आदेश असून बी असं तो करतोय, आम्हाला जगण्याची पूर्वेस नाही। मी आज सासू सासरे सांभाळले, तो असाच हिंडलाय, हिंडून आम्हाला आता दम द्यायला लागला। सगळी शेती आम्ही सांभाळ